नमस्कार सहकारी मित्रांनो, माझ्या यूट्यूब चॅनलला आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत आहे। आज मी आपल्यासाठी एक महत्त्वाची बातमी व्हिडिओच्या माध्यमातून आपल्यासमोर आणली आहे। बातमीला सविस्तर जाणून घेण्यासाठी त्यासाठी कृपया आपण सुरुवातीपासून शेवटपर्यंत संपूर्ण व्हिडिओ पाहावा आणि आपण या चॅनलवर नवीन असल्यास या अगोदर चॅनलला सबस्क्राइब केले नसल्यास चॅनलला निश्चितच सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करून ऑल नोटिफिकेशन्स ऑन करा, त्यामुळे आपल्याला व्हिडिओचे सर्व नोटिफिकेशन्स हे वेळेवर मिळत राहतील। चला तर मग आपण आता सविस्तर व्हिडिओ बघूयात। सध्या जुनी पेन्शन योजनेचा मुद्दा हा खूप चर्चेत आहे। तर सिक्कीम राज्यातील शासकीय कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना आणि कंत्राटी कर्मचाऱ्यांना स्थायित्व हे प्रदान करण्यात आले आहे। शुक्रवारी सिक्कीमचे मुख्यमंत्री प्रेमसिंग तमांग यांनी 1 एप्रिल 2006 रोजी किंवा त्यानंतर नियुक्त झालेल्या राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन प्रणाली पुनर्संचयित करण्याची घोषणा केली आहे। त्यामुळे त्या राज्यातील कर्मचाऱ्यांना मध्ये आनंदाचे वातावरण पसरले आहे। या अगोदर पंजाब, छत्तीसगड, हिमाचल प्रदेश, राजस्थान, कर्नाटक या राज्य सरकारने राज्यातील कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन लागू केली आहे। त्यानंतर आता सिक्कीम या राज्यात सुद्धा परत जुनी पेन्शन योजना ही लागू केली आहे। म्हणजेच देशात एकूण 6 राज्यात जुनी पेन्शन योजना ही पूर्वप्रमाणे चालू आहे। 31 मार्च 2006 रोजी किंवा त्यापूर्वी नियुक्त केलेल्या कर्मचाऱ्यांना लागू असलेल्या सिक्कीम सेवा पेन्शन नियम 1990च्या तरतुदीनुसार 1 एप्रिल 2006 रोजी किंवा त्यानंतर नियुक्त केलेल्या सरकारी कर्मचाऱ्यांना आणण्यासाठी राज्याने जुनी पेन्शन प्रणाली पुनर्संचयित करण्याचा निर्णय घेतला आहे। वरील 6 राज्याप्रमाणे महाराष्ट्रात देखील जुनी पेन्शन योजना लागू होण्याच्या राज्य शासकीय कर्मचाऱ्यांच्या आशा आता पल्लवी झाल्या आहेत। तरी आता बघूत की आपल्या महाराष्ट्र राज्य सरकार काय निर्णय घेते, कर्मचाऱ्यांच्या बाजूने घेते की कर्मचाऱ्यांच्या विरोधी घेते। आपल्याला व्हिडिओ आवडला असल्यास नक्कीच लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा। सध्या तरी आपण इथेच थांबूया, लवकरच आपण पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया। तोपर्यंत नमस्कार।